नमस्कार, मी सुनीता बुरकुल कुकिंग विथ सुनीता बुरकुल मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आता आपलं इकडे थंडी खूप छान मस्त पडायला लागलेली। थंडीचे दिवस आहे, थंडीच्या दिवसामध्ये असं काहीतरी नरम गरम असं काहीतरी खावंसं प्यावंसं वाटतं। तर आपण सूप वगैरे असं नेहमीच पितो, पण आपल्या पारंपरिक पद्धतीमध्ये पण असे सूपचे किंवा असे मस्त छान छान प्रकार आहेत। तर त्यातलाच आज एक प्रकार आपण बघणार आहोत, तो म्हणजे कुळथाचे शेंगुळे किंवा हुलग्याचे शेंगुळे असंही म्हटले जातं। हुलग्याचं पीठही म्हटलं जातं। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। आता आपण सगळ्यात पहिले वाटण करून घेऊ। इथे मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। दहा ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। कोथिंबीर, जिरं आणि मीठ। आणि थोडेसे शेंगदाणे। शेंगदाणे तुमच्याकडे जर खात नसेल तर नाही टाकले तरी चालतील, पण आमच्याकडे खातात म्हणून मी शेंगदाणे पण वापरते याच्यामध्ये। आता हे आपण थोडंसं पाणी टाकून मिक्सरला बारीक करून घेऊ। बघा इथे आपलं वाटण मस्त असं दळून तयार झालेलं आहे। तर मी इथे एक ताट घेते, त्याच्यामध्ये आपण हे जे कुळथाचं किंवा हुलग्याचं पीठ आहे, कुळथाच्या पिठालाच हुलगे बनतात कुळथाला। आता आपण याच्यामध्ये मीठ टाकतोय थोडंसं। मीठ, अर्धा चमचा तेल, थोडं मिक्स करून घेऊ। आणि आता याच्यामध्ये हा जो मसाला आपण दळून घेतलेला आहे हा टाकायचा। आपल्याला पहिले याच्यातच पीठ मळून घ्यायचं, लागलं तर पाणी वरतून टाकायचं आपल्याला थोडं थोडं। जास्त पाणी टाकायचं नाही आणि जास्त पातळही करायचं नाही आपल्याला। हे थोडं घट्टसर म्हणजे आपल्याला ते वळता आले पाहिजे। तर आपण पीठ मळून घेऊ। तर याला थोडंसं तेल लावून घ्यायचं। तेल लावून थोडंसं मळून घ्यायचं। ते आपण सुक्क पीठ पण घेतलेलं आहे लावायला, गरज पडली तर लावायचं। आता मी इथे एक पोळपाट घेतलेलं आहे, ते तर आता आपण असा छोटा गोळा घ्यायचा आणि तो सात लांब करून घ्यायचा। आमच्याकडे जसं बनवतात ना, मी ती पद्धत दाखवते तुम्हाला। कोणी कोणी असे राऊंड राऊंड वाले पण बनवतात, कोणी असे याचे पण बनवतात, पण आमच्याकडे असे लांब वाले बनवतात। मी ते दाखवते तुम्हाला। एकदम छान पौष्टिक असतात ते, थंडीमध्ये आवर्जून बनवतात आमच्याकडे। असे बनवून घ्यायचे सगळे। बघू शकतात तुम्ही, पीठ चांगलं मळल्या गेल्यामुळं आपण याला कोरडं पीठ सुद्धा लावायची गरज नाही पडत। कोणी कोणी मिश्र पिठाचे पण बनवतात, गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ वगैरे असे टाकून, पण ते एवढे खास नाही लागत चवीला।
आणि हे उष्ण असतात, थंडीमध्ये हे आपल्या हाडांना बळकटी देतात, मस्त मजबूत करतात, म्हणून हे बनवले जातात. आणि पारंपरिक आहे हे, आपले पिढ्यानपिढीचे बनवतात ना, तसे बनवते मी. आमच्या गावाला असेच बनवले जातात. आता आपण फोडणी देतोय. इथे मी 2 चमचे तेल टाकलंय. जिरं टाकायचं तेल तापल्यावर. थोडीशी हळद अर्धा चमचा, थोडंसं हिंग, आणि आपण जे वाटण करून घेतलंय त्याच्यातला 1 चमचा मी काढून ठेवलेलं होतं. दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे मी. गॅस मोठा करायचा आणि याला चांगली उकळी येऊ द्यायची. चवीनुसार मीठ टाकायचं. आता याला दणकून चांगली उकळी येऊ द्यायची आपल्याला. हे बघा पाण्याला उकळी आलेली आहे. आता आपण हे शेंगोळे टाकून घेतोय. असे मोकळे करून टाकायचे. आता उकळी आलेली, याला शेंगोळे टाकल्यावर उकळी आली आहे. इथे आपण थोडंसं पीठ ठेवलेलं होतं, ते असं पाण्यामध्ये मिक्स करून ह्याच्यात टाकायचं. म्हणजे काय होतं की जो रस्सा असतो ना त्याला मस्त असं घट्टपणा येतो आणि चवीला पण छान लागतो. एकदा मिक्स करून घेऊ. बघू शकता तुम्ही, मस्त असं. अजून तो उकळी पण नाही आली. किती छान असं मस्त घट्टपणा आलेला आहे. कलर पण छान आलेला आहे त्याचा. त्याला चांगली उकळी येऊ देऊ. बघा आपल्या इथे मस्त असे शेंगोळे बनवून तयार झालेले ते. आता इथे मी गॅस बंद करते. आता शिजले कसे चेक करायचे. पहिले जे असतात ना ते एकदम नरम राहतात. शिजल्यावर हे बघा असे होतात, ते थोडे हे होतात, कडक सारखे होतात. म्हणजे मग समजायचं की शिजले. 15 ते 20 मिनिटात मस्त शिजून तयार होतात. हे बघा मस्त शेंगोळे तयार झालेले. बघा इथे मस्त असं आपलं कुळथाचे शेंगोळे बनवून तयार झालेले. ते खूप छान टेस्टी लागतात, गावरान पद्धतीचे. आणि हे आपल्याला पौष्टिक असतात, त्याच्यामुळे पचायला हलके असतात. फक्त जे प्रेग्नेन्सी बायका असतील तर त्यांनी नाही खाल्ले तर तेवढे चांगले असतात. ते गरम असतात, त्याच्यामुळे हे त्यांनी टाळावं. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण लवकरच भेटू पुढच्या रेसिपीला. तोपर्यंत नमस्कार.